भाऊ जय हिंद. सांगा ना. आज महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्याच्या आत्महत्या चालू आहे त्या कर्जमाफीसाठी माननीय बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन चालू आहे आणि अर्ध्या तासामध्ये छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे बच्चूभाऊ स्वतः या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे. मला या शासनाला विनंती करायची आहे की अजून किती आपण आत्महत्याची वाट बघणार आहात. तर आपण खरंच जर या राज्याचा जर या देशाचा जर शेतकरी हा जर राजा असेल तर तुम्ही त्या राजाचं कर्ज माफ न करता त्याची आत्महत्याची वाट बघत आहात का? आणि जर तुम्ही आत्महत्याचीच वाट जर बघत असाल तर याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय सांगाल आज आपण आंदोलन करतो, काय मागणी आपल्या कशा पद्धतीचं आंदोलन आपल्या ते बरोबर करतात. प्रहार संघटनेच्या वतीने माजी राज्यमंत्री तथा दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्रालयाचे माजी प्रमुख बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी 7/12 कोरा झाला पाहिजे आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी इतर मागण्यांसाठी हे आंदोलन चक्काजाम आंदोलन आज क्रांती चौक येथे सुरू आहे. अगदी थोड्या वेळातच बच्चूभाऊंच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तीव्र होणार असून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि त्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे. या प्रमुख मागणीसाठी हा चक्काजाम आंदोलन इथे सुरू करण्यात आला आहे. या आंदोलनासाठी अगदी या आपल्या जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे व MIMचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी लेखी पत्र देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच ते या ठिकाणी उपस्थित देखील झाले आहेत. ओके.